हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन फिगर रेडियस ऑफ सर्कल इज 3.4 सेंटीमीटर. आपल्याला सर्कलची फिगर दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला या सर्कलचा रेडियस दिलेला आहे. किती आहे रेडियस? 3.4 सेंटीमीटर. अँड पेरीमीटर ऑफ सेक्टर P-ABC इज 12.8 सेंटीमीटर. हा जो सेक्टर आहे P-ABC याचा आपल्याला पेरीमीटर दिलेला आहे. किती आहे? 12.8 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एरिया ऑफ सेक्टर P-ABC. हा जो सेक्टर आहे P-ABC म्हणजेच P-ABC हा जो सेक्टर आहे या सेक्टरचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. पहा कसं सॉल्व करता येईल आपल्याला एक्झाम्पल. आता आपल्याला या सेक्टरचा पेरीमीटर दिलेला आहे. आता पेरीमीटर म्हणजे काय पहा, जर आपल्याला या रेक्टँगलचा पेरीमीटर काढायचा असेल तर आपण काय करणार, या चारही साईडची काय करणार, ॲडिशन करणार. म्हणजे आपल्याला काय मिळेल, या रेक्टँगलचा पेरीमीटर मिळेल. जर आपल्याला ट्रँगलचा पेरीमीटर काढायचा असेल तर काय करणार, आपण या 3 साईड्सची काय करणार, ॲडिशन करणार. म्हणजे या ट्रँगलचा आपल्याला पेरीमीटर मिळेल. म्हणजेच पेरीमीटर म्हणजेच काय, आपण सगळ्या साईडची ॲडिशन करणार. आता या ठिकाणी आपल्याला या सेक्टरचा पेरीमीटर दिलेला आहे. ही रेडियस प्लस ही रेडियस प्लस या आर्कची लेंथ यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला पेरीमीटर मिळेल. आणि हा पेरीमीटर आपल्याला किती दिलेला आहे? 12.8 सेंटीमीटर. आपल्याला रेडियस दिलेली आहे 3.4 सेंटीमीटर. मग ह्याच्यावरून आपण काय करू, या आर्कची लेंथ काढून घेऊ. आपल्याला काय विचारलेलं आहे, या सेक्टरचा P-ABC हा जो सेक्टर आहे या सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे. मग लेंथ मिळाल्यानंतर आपण काय करू, एरिया ऑफ सेक्टर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे L/R/2. हा फॉर्म्युला यूज करून आपण या सेक्टरचा एरिया काढून घेऊ. प्रथम गिवन लिहून घेऊ आपण. काय काय दिलेलं आहे पहा. आपल्याला रेडियस दिलेला आहे. रेडियस ऑफ द सर्कल R इज इक्वल्स टू 3.4 सेंटीमीटर. त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, पेरीमीटर दिलेलं आहे. या सेक्टरचा आपल्याला पेरीमीटर दिलेलं आहे. पेरीमीटर ऑफ सेक्टर P-ABC इज इक्वल्स टू 12.8 सेंटीमीटर. आता याच्यावरून आपण काय करू, या आर्कची लेंथ काढून घेऊ. कशी काढता येईल पहा लेंथ. पेरीमीटर ऑफ सेक्टर P-ABC इज इक्वल्स टू, आता पेरीमीटर या सेक्टरचा पेरीमीटर म्हणजेच काय येईल, ही रेडियस प्लस या आर्कची लेंथ मिळून आपल्याला काय मिळणार आहे, पेरीमीटर मिळणार आहे. मग आपण पेरीमीटर ऑफ सेक्टर P-ABC इज इक्वल्स टू रेडियस प्लस या आर्कची लेंथ ऑफ आर्क ABC या तिन्हींची ॲडिशन केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला, पेरीमीटर. मग पेरीमीटर आपल्याला दिलेलं आहे. किती आहे? 12.8 इज इक्वल्स टू रेडियस आपल्याला दिलेली आहे 3.4 प्लस 3.4 दोन वेळा रेडियसची ॲडिशन आहे. 3.4 प्लस 3.4 प्लस लेंथ ऑफ आर्क ABC 12.8 इज इक्वल्स टू 3.4 प्लस 3.4 किती येईल पहा, 6.8 प्लस लेंथ ऑफ आर्क ABC. या ठिकाणी तुम्ही L लिहिला तरी चालेल. आता हा 6.8 आपण या साईडला घेऊ. येथे साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, लेंथ ऑफ आर्क ABC इज इक्वल्स टू 12.8 मायनस 6.8. हा 6.8 आपण या साईडला घेतला म्हणजेच 12.8मधून मायनस होईल. इज इक्वल्स टू 8मधून 8 गेले 0, 12मधून 6 गेले 6.0. म्हणजेच आपल्याला लेंथ काय मिळाली, 6 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ॲन आर्क काय मिळाली आपल्याला, 6 सेंटीमीटर. म्हणजेच Lची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6 सेंटीमीटर. या ठिकाणी लिहू आपण, लेट द लेंथ ऑफ ॲन आर्क बी L. म्हणजे आपल्याला या ठिकाणी L लिहिता येईल. आता आपण एरिया ऑफ सेक्टर P-ABC काढून घेऊ. या सेक्टरचा एरिया आपण काढून घेऊ. आता आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे, पण आपल्याला इथे हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही कारण आपल्याला या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू दिलेली नाही. मग आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, एरिया ऑफ सेक्टर
पी डॅश ए बी सी इज इक्वल्स टू यल इंटू आर अपॉन 2 हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. आपल्याला लेंथ मिळालेली आहे, रेडियस आपल्याला दिलेले आहे, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करून आपण एरिया ऑफ सेक्टर पी डॅश ए बी सी काढून घेऊ. आता लेंथ किती मिळाली 6 इंटू रेडियस किती आहे 3.4 सेंटीमीटर. 3.4 अपॉन 2. 2 1 जार 2, 2 3 जार 6, म्हणजेच काय मिळालं पहा आपल्याला 3.4 इंटू 3 इज इक्वल्स टू 3 4 जार 12, 2 कॅरी ओव्हर 1, 3 3 जार 9 प्लस 1 10, 102. हा काय मिळाला आपल्याला एरिया, म्हणजेच युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ सेक्टर पी डॅश ए बी सी काय मिळाला, त्याला 102 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर पी डॅश ए बी सी इज इक्वल्स टू 102 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.